सुपर सीड ऑइल, चवीला एकदम खास. चिराग लाईट सोयाबीन ऑइल, पोषणाने भरपूर. चिराग लाईट तेल, खाओ बढ़िया खिलाओ बढ़िया. दानोळी जिल्हा परिषद मतदारसंघात महाविकास आघाडीचा विजय, स्वाभिमानीचा बालेकिल्ला कायम. चुरशीच्या लढतीत नंदिनी कांबळे, दीपाली होगले व ज्योती कांबळे विजयी. कोथळीतील विजय सभेत नेत्यांची प्रतिक्रिया. दानोळी जिल्हा परिषद मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले. महाविकास आघाडी व राजश्री शाहू विकास आघाडी यांच्यात झालेल्या अटीतटीच्या लढतीत जिल्हा परिषद गटात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सौ नंदिनी संदीप कांबळे, दानोळी पंचायत समिती गणात काँग्रेसच्या दीपाली सुनील होगले आणि कोथळी पंचायत समिती गणात सौ ज्योती शरद कांबळे या विजयी झाल्या. विजयानंतर कोथळी येथे झालेल्या विजय सभेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा हा बालेकिल्ला अभेद राहिल्याची प्रतिक्रिया नेत्यांनी व्यक्त केली. दानोळी जिल्हा परिषद व कोथळी पंचायत समिती हे मतदारसंघ आरक्षित झाल्याने सुरुवातीला निवडणूक प्रचारात अपेक्षित रंगत दिसून आली नव्हती. मात्र शेवटच्या 4 दिवसात प्रचारात वेग आला आणि लढत चुरशीची ठरली. स्थानिक पक्षीय समीकरणे, गटातटाचे राजकारण आणि संभाव्य क्रॉस वोटिंगमुळे निकालाबाबत तर्कवितर्कांना उधाण आले होते. त्यामुळे मतदानानंतर सर्वच तालुक्याचे लक्ष निकालाकडे लागून राहिले होते. दानोळी पंचायत समिती गणात दीपाली होगले यांनी तब्बल 3026 मताची आघाडी घेत तालुक्यातील सर्वाधिक मताधिक्याने विजय मिळवला. कोथळी पंचायत समिती गणात ज्योती कांबळे यांनी 169 मतांनी विजय मिळवला, तर दानोळी जिल्हा परिषद गटात नंदिनी संदीप कांबळे यांनी सुमारे 700 मताची आघाडी घेत बाजी मारली. दानोळी येथे दोन्ही शिंदे गट एकत्र येऊन विरोधी राजश्री शाहू विकास आघाडीला कडवी टक्कर दिली. विकास कामाबरोबर सोबतच गटातटाचे राजकारण या निवडणुकीत निर्णायक ठरले. राजश्री शाहू विकास आघाडीने विकास कामाच्या मुद्द्यावर प्रचार केला होता, मात्र मतदारांनी महाविकास आघाडीला कौल देत स्वाभिमानी शेतकरी संघटना व काँग्रेसच्या उमेदवारांना विजयी केले. विजयानंतर महाविकास आघाडीच्या समर्थकांनी फटाक्याची आतषबाजी करून गुलालाची उधळण करत तसेच मोटरसायकल रॅली साजरा केला. शेट्टी साहेब असतील, आदरणीय गणपतराव पाटील असतील, पाटील असतील, यांच्या विश्वासास पात्र ठरवून आपण या ठिकाणी जिल्हा परिषदचे उमेदवार सौ नंदिनी संदीप कांबळे, कोथळी पंचायत समितीचे उमेदवार सौ ज्योती शरद कांबळे आणि दानोळी जिल्हा परिषद मतदारसंघाचे सौ पंचायत समितीचे उमेदवार दीपाली होगले या आपल्या सर्व महाविकास आघाडीचे उमेदवार या ठिकाणी निवडून आलेले आहेत. आणि या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी प्रामाणिकपणे या ठिकाणी मतदान करून आणि तिन्ही उमेदवार आपले बालेकिल्ला शाबूत ठेवला आणि तिथून पुढील काळात सुद्धा आपण सर्वांनी एकत्र राहून आपल्या तिन्ही उमेदवारांच्याकडून गावचा विकास, जिल्हा परिषद मतदारसंघाचा विकास असेल, आपण सर्वांनी या ठिकाणी करूया. आणि आपण या ठिकाणी सर्वांनी या तिन्ही उमेदवारांना विजयी केल्याबद्दल आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी सर्वजण आपण उपस्थित सर्वांचं अभिनंदन करतो. या ठिकाणी उपस्थित पत्रकार असतील सर्वांचं मी अभिनंदन करतो. सर्वांनी आपण साथ दिला आणि आपली उमेदवार निवडून दिला त्याबद्दल सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि स्वागत करतो. थांबतो. जय जय महाराज. आमचे तिन्ही उमेदवार या ठिकाणी विजयी झालेले आहेत. मित्रांनो, हा दानोळी जिल्हा परिषद मतदारसंघ हा स्वाभिमानीचा होता आणि ते राहिलेला आहे. तुमच्या सगळ्यांच्या सर्व आमचा साधनेसारखा एक शिवसेनेचा कार्यकर्ता आहे. त्याचबरोबर सर्व तरुण मंडळांनी आम्हाला या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं सहकार्य केला, म्हणून आपण या ठिकाणी हा बालेकिल्ला अबाधित ठेवलेला आहोत. आणि आता निश्चितपणानं पुढच्या 2 महिन्यामध्ये सुद्धा असंच आपण राहू आणि हे स्वाभिमानीचा बालेकिल्ला आहे आपण सगळ्यांनी दाखवून देऊया. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपल्या गावातील सर्व तरुण मंडळ असतील, त्याचबरोबर आपले वयस्क असलेले आमचे मार्गदर्शक असणारे सर्व नेते मंडळीने आम्हाला या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं. आणि खासदार साहेबांचं, त्याचबरोबर बंटी साहेबांचं, गणपतदादांचं आणि उभाटामधल्या नेत्यांचं आपण विश्वासाला पात्र राहून
हा पुन्हा एक वेळ हा दानोळी मतदारसंघ आपला हा स्वाभिमानीचा बालेकिल्ला आहे हे दाखवून आपण दिलेला आहात. त्याबद्दल मी प्रथमतः या सर्व तरुण मंडळांचं मित्रांचं मी मनापासून त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. त्याचबरोबरीनं आमचे आघाडीचे या ठिकाणी नेते राजू पाटील असतील, लिंबून बोरगावे असतील, आमचा ऋषभ असेल, विजय असेल, बाहुबली आमचा असेल, चेतन सारखा तरुण या ठिकाणी असेल, प्रकाश आणि जो वाघ आमचा जखमी झालेला होता आमचा बालेकिल्लाचा एक म्हणतो आपण त्याला की आमचा सेनापती तो म्हणजे आमचा श्रीकांत पाटील अकवेटे या सारख्यांचं बसून सुद्धा या ठिकाणी घरी बसून काम या ठिकाणी केलेलं आहे. त्याचबरोबर आपला गोटू कावाट्यासारखा की पायाला भिंगरी लावून या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी अशा पद्धतीनं की आपल्याला मतदान करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. त्याचबरोबर लखन सारखा आमचा मित्र असेल, गणेश सारखा मित्र असेल, या सगळ्यांनी खऱ्या अर्थानं आमच्या नंदीवालीचा आमचा सुनील असेल, असे सगळ्यांचे नावं या ठिकाणी घेत बसत नाहीत. पण निश्चितपणानं आमचा आकाराम असेल, या लखन असेल किंवा असे सगळे मित्रमंडळी या ठिकाणी आपला चेतन असेल, आमचा अंकारे या ठिकाणी असेल, अशोक पुजारी आमचा काँग्रेसचा असेल, राजू युवते असेल, या सारख्यांनी खरोखर या निवडणुकीमध्ये अत्यंत प्रामाणिकपणानं काम करून या तिन्ही उमेदवारांना या ठिकाणी विजयी आपण केलेला आहात. आणि म्हणून मी मनापासून या ठिकाणी सांगतोय की हा बालेकिल्ला होता, बालेकिल्ला राहील आणि पुढच्या 2-3 महिन्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने आपण संघटित राहून स्वाभिमानीचा बालेकिल्ला आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी करूया. आणि आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक ST पाटील सर सुद्धा या ठिकाणी असे मार्गदर्शन करत राहिले. या सर्वांचा आशीर्वाद आपल्या पाठीवर राहिला म्हणून आपण या ठिकाणी आपल्या या तिन्ही उमेदवार या ठिकाणी चांगल्या मताधिक्यानं निवडून आलेत. त्याबद्दल मी कोथळीकरांच्या सर्व नागरिक बंधू भगिनींचं मनापासून महाविकास आघाडीच्या वतीनं या ठिकाणी अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो आणि मी थांबलो. आज लागला आणि आपले दानोळी जिल्हा परिषद मतदारसंघातील तिन्ही उमेदवार चांगल्या मताधिक्याने विजय झाले. त्याबद्दल त्या उमेदवारांचं प्रथमतः अभिनंदन करतो आणि आपण सर्वांनी एकजुटीने या उमेदवारांना साथ दिला त्याबद्दल तुमचंही मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो. आणि मी आपल्याला या प्रसंगी एवढंच सांगू इच्छितो की धनशक्ती विरुद्ध जनशक्ती हा लढा झाला आणि यात जनशक्ती जिंकली. सगळं पैशा जोरावर होतं असं म्हणत होते, पण त्याला सुद्धा आपला कोथळीगाव स्वाभिमानीचा बालेकिल्ला ज्यांना वाटत होतं की आम्ही 25 लाख वाटलोय, 30 लाख वाटलोय, काही उपयोग झाला नाही पैशाचा, पण आपले सर्वसामान्य उमेदवार चांगल्या मताधिक्याने निवडून दिला. त्याबद्दल कोथळीतील जनतेचं खरोखर मनापासून धन्यवाद देतो. आणि या निवडीसाठी आपले गणेश कांबळे असतील, मयूर कांबळे असतील, आमचा लखन असेल, या 3 जण माघार घेऊन आमच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याबद्दल आमचे सीट विजयी झाले. खरोखर त्या 3घांचंही मनापासून मी त्यांना पहिल्यांदा धन्यवाद देतो. आणि त्याचबरोबर या महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेसचे अशोक पुजारी असतील, राजू युवते असतील, त्याचबरोबर आपले उबाटाचे सुकुमार नेजकर असतील, आमचे दादा सागळे असतील, त्याचबरोबर आमचे गणेश पुजारी असतील, बच्चू असेल, या सर्वांनी आणि आमचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शिवकांत युवते असतील, या सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने साथ दिली. त्यामुळे आणि त्याचबरोबर आणखीन आम्ही जो उमेदवार दिला त्या उमेदवाराबरोबर कोथळी गावानं आम्हाला साथ दिलं. प्रथमतः सर्व कोथळीतील मतदार, तरुण मंडळी, सर्व संस्थांचे पदाधिकारी या सगळ्यांचं आभार मानतो. आणि कोणी काय समजायचं कारण नाही की पैसे दिले की सगळं होतंय. अरे वेळ द्यायला लागतंय, काम करायला लागतंय, मग होतंय. आणि कोथळी ग्रामपंचायत जर ठराव दिला नसता तर कुठलं काम केलं असतं तुम्ही? आम्ही कधीच राजकारण केलं नाही. आम्ही विकास कामं करायचे प्रयत्न केलंय. विकास कामासाठी आम्ही कुणाकडे पण गेलोय, पण आम्ही असं म्हणलं नाही आमच्यामुळे झाले, सगळ्यांच्यामुळे झाले म्हणत आलोय. आम्ही विकास हा एकामुळे होत नसतो. तर या सगळ्यांनी आम्हाला साथ दिला. इथून पुढच्या काळात सुद्धा आम्हाला साथ द्यावं. आता उमेदवाराला ज्योती शरद कांबळे यांचा मनापासून परत एकदा त्यांच्यासमोर धन्यवाद करतो. आणि इथून पुढच्या काळात सुद्धा कोथळी गावानं राजू शेट्टी साहेब असतील, गणपतराव दादा असतील, बंटी पाटील साहेब असतील, मधुकर पाटील असतील, या सगळ्यांच्या पाठीमागे राहिलेलं आहे. आणि सगळ्या बहुजन समाजाने घेऊन जाण्याचं काम या आघाडीने केलं आहे. इथून पुढच्या काळात सुद्धा सगळ्यांना घेऊन जायचं आश्वासन तुम्हाला मी देतो. आणि मग 2 मिनिटाचा मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. परिषद व पंचायत समितीचे आता नुकतीच निवडणूक झाली
आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यानं आणि आशीर्वादानं आज महाविकास आघाडीचे या शिरोळ जिल्हा परिषद मतदारसंघ, दानोळी आणि कोंढरी पंचायत समिती मतदारसंघातील सर्व आपले स्वाभिमानीचे आणि काँग्रेसचे सर्वच्या सर्व उमेदवार अत्यंत चांगल्या मताने निवडून आले आहेत. त्यांच्या निवडीमागे तुमच्या सर्वांचं प्रामाणिक प्रयत्न तितकाच महत्वाचा आहे. आज ऐका रे, अरे थांबा की. आज सर्वांची आपली प्रतिष्ठा पणाला लागली होती. कित्येक धक्के पचवून आज आपण तुमच्या सर्वांच्या साक्षीनं या कोथळी असेल, दानोळी असेल, या दोन्ही पंचायत समिती मतदारसंघातील 7 गावे असतील, या सर्वांचे जे सुज्ञ मतदार आहेत ते कोणत्याही आमिषाला बोलता मला बाहेर न पडता आज सुद्धा स्वाभिमानी आहे, स्वाभिमान कुठेतरी जागृत आहे. हा या निवडणुकीच्या निमित्तानं दाखवून दिलं. आणि आज दानोळी जिल्हा परिषद मतदारसंघ हे 7 गावं काल पण स्वाभिमानी आमचा बालेकिल्ला होते, आज ही बालेकिल्ला आहे, इथून पुढेही तो बालेकिल्ला राहील. आणि या प्रसंगी मी सर्व या गावातील सर्व तरुण मंडळ असतील, सर्व जाती धर्माचे लोक असतील, या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नामुळे हा विजय आपण खेचून आणू शकलो आहे. यासाठी संपूर्ण गावचा असेल, या संपूर्ण मतदारसंघातील सर्व तरुण मंडळांचा असेल, सर्व सुज्ञ मतदारांचे असेल, या प्रसंगी मी आभार मानतो. आणि यापुढे असंच आपले साथ राहून जे आपले सर्व उमेदवार निवडून आले या सर्वांच्याकडून तळागाळातील लोकांच्यासाठी असेल सर्व सुविधा, सर्व शासनाच्या योजना या तळागाळापर्यंत पोहोचतील यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचे. आणि आम्ही उमेदवारांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी सुद्धा आपण ज्यांच्यामुळे निवडून आलोय त्यांना कधी विसरू नका. आणि या सर्वसामान्य लोकांची कामं करण्यात आपण अग्रेसर राहा. आणि आमची जी निवड आहे, तुम्हाला जे निवडून दिलं आहे ती सार्थ आहे, ती कुठे चुकीची नव्हती, ते दाखवून द्या. एवढं मी बोलतो. आणि या प्रसंगी सर्वांचं परत एकदा आभार मानून मी रजा घेतो. जय महाराष्ट्र. सगळ्या समाजाच्या वतीनं गावाचं मी आभार आहे. सर्वांनी तुम्ही साथ दिलाय त्याबद्दल इथून पुढे कायम साथ राहील. आणि सगळ्यांनी राबण्याला याचं यश आलेलं आहे. आणि हा शेतकरी संघटनेचा बालेकिल्ला कायम बालेकिल्ला राहील. मी एवढीच गवाही देतो इथं. दानोळी जिल्हा परिषद मधील आपले 3 उमेदवार निवडून आल्याबद्दल मी गावच्या वतीने त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि स्वाभिमानी शेतकरी संघाचा बालेकिल्ला काल होता आहे आणि गेली 5 वर्ष आम्ही गावासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. कोणी आविर्भाव होऊ नये, मी केलो, आम्ही केलोय. त्याला गावाची साथ आहे, त्यामुळे कोणी आविर्भाव जाऊ नये. परत एकदा तुम्ही आमच्या नादाला लागू नका तेवढं सांगतो. सर्व जनतेचं आभार मानतो. हम तो जय जय महाराष्ट्र. महाविकास आघाडीचे सर्वचे सर्व उमेदवार चांगल्या मताने विजय झाल्याबद्दल आपल्या जिल्ह्याचे नेते बट्टीपण साहेब असतील, राजशेट्टी साहेब असतील, गणपतराव दादा आणि तुम्हा सर्वांच्या प्रयत्नामुळे जे निवडून आले त्याबद्दल सर्वांचं मनापासून अभिनंदन. निवडणुकीत स्वाभिमानी काँग्रेस आणि उबाटाचे उमेदवार निवडून दिल्याबद्दल सर्व ग्रामस्थांचं आभार मानतो. आणि सर्वांनी शांततेत घराकडे जावं, कोणी दंगाधोपा काही करू नये एवढं बोलतो आणि मी थांबतो. 3 टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा.